यांनी यांच्या जाहीरनाम्यात टाकलं की आम्ही शिवछत्रपतींचं स्मारक करू. स्मारक बांधणार आहेत महाराजांचं. अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन येत्या 19 फेब्रुवारीला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भातली ही घोषणा केलेली आहे. नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस असे जाऊन त्यांनी कुठेतरी समुद्रात काहीतरी टाकलं, फुलं बिलं काहीतरी टाकली. परवा दिवशी कुठेतरी भिवंडीला मी म्हटलं परत नेलं तर जागा पण दाखवता येणार नाही ना, कुठे टाकली फुलं. अगोदरचं सरकार आणि हे सरकार घोषणा करत राहिलं. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेलांचा 3,000 कोटी रुपये खर्च करून पुतळा उभा देखील त्यांनी करून टाकला, पण आमच्या महाराजांचा पुतळा उभा राहत नाही अजून. ज्यांच्या नावाने आमचा महाराष्ट्र ओळखला जातो त्या शिवछत्रपतींचा पुतळा हा फक्त नुसता निवडणुकीचं नाटक आणि निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये फक्त तुमच्या तोंडाला पानं पुसणं एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला आहे विषय. ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्याच वेळेला मी म्हटलं होतं, तेव्हापासून मी आजपर्यंत म्हणतोय पुतळे उभे करू नका. आमच्या शिवछत्रपतींचं खरं जर काही स्मारक करायचं असेल ना तर महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ना ते उत्तम रीतीने पहिल्यासारखे उभे करा. किती खर्च लागला तरी चालेल, पण ते पहिले गडकिल्ले उभे करा. अहो, आमच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही सांगू शकू की आमचा राजा कोण होता.